तेल लावणे हा यात्रेचा पहिला दिवस मानला जातो। या दिवशी गावामध्ये सवाद्य मिरवणूक निघते। नियोजित पुजाऱ्याच्या हातात आरती घेऊन ही मिरवणूक गावातून पूर्वीपासून ठरलेल्या मार्गावरून जाते। यावेळी गावातील इतर देवतांच्या मंदिरात जाऊन त्या देवतांना सद्गुरू नागनाथांच्या यात्रेसाठी उपस्थित राहण्यासाठी आमंत्रण दिले जाते। सद्गुरू नागनाथ हे मुख्य ग्रामदैवत असून त्यांच्या इच्छेने इतर देवता गावामध्ये वास करतात। तरी या नागनाथांच्या यात्रेसाठी इतर सर्व देवतांनी उपस्थित राहावे आणि ही यात्रा निर्विघ्नपणे पार पाडावी यासाठी हे आमंत्रण देण्यात येते। महाराष्ट्रातील धार्मिक परंपरांमध्ये अनेक उत्सव श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक म्हणून साजरे केले जातात। त्यापैकीच एक पवित्र आणि पारंपरिक उत्सव म्हणजे वडवाळ मोहोळ यात्रा। यात्रेची सुरुवात ही श्रीना तेल लावण्यापासून होते। चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी साजरा होणारा हा उत्सव श्री महाराजांच्या आगमनाची चाहूल मानला जातो। या दिवसापासून पुढील धार्मिक सोहळ्यांना प्रारंभ होते। पौर्णिमेच्या दिवशी पहाटेच वडवाळ आणि मोहोळ येथील भाविक मंदिरात एकत्र जमतात। सूर्योदयाच्या साक्षीने अभंगांच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भरून जातो। भक्तांच्या उपस्थितीत श्रींना सुगंधी तेलाने तैलस्नान घालून अभिषेक केला जातो। देवाला आहेर अर्पण करून महाप्रसादाचा नैवेद्य दाखवला जातो आणि उत्सवाची विधिवत सुरुवात होते। देवतेचा संचार व्हावा या श्रद्धेने त्या विशिष्ट स्थानावरील सर्वांच्या संमतीने ठरविलेल्या पुजाऱ्याच्या हातात आरती देऊन वाद्यांच्या गजरात भक्तजन अभंग म्हणत गावातील गोपाळ कृष्ण मंदिर, श्री मारुती मंदिर, श्री भैरंभट समाधी, मुंगीचा धोंडा, श्री वरद बसवराज समाधी, खर्गतीर्थ श्री अज्ञान सिद्ध यांचे साधनेचे स्थान आणि श्री मार्तंड या ठरलेल्या स्थानांवर जाऊन आरती करतात। भक्ती आणि एकतेचे सुंदर दर्शन या मिरवणुकीत पाहायला मिळते। यानंतर सर्वजण पुन्हा मंदिरात एकत्र येतात। अंतिम आरती पार पडते। या दिवशी वाटला जाणारा प्रसाद विशेष मानला जातो। हा प्रसाद हैग्रसांच्या घरी तयार करून वडवाळ येथे आणला जातो आणि त्यांच्या हस्तेच भाविकांना वितरित केला जातो। याच वेळी पुढील खर्ग आणि गण उत्सवांच्या तिथी जाहीर केल्या जातात। ज्यामुळे यात्रेच्या पुढील सोहळ्यांना दिशा मिळते। अशी ही शेकडो वर्षांची परंपरा, श्रद्धा, संस्कृती आणि भक्तीचा वारसा जपत आजही भक्तांच्या मनात अढळ स्थान निर्माण करून आहे। तेल लावणे हा यात्रेचा पहिला दिवस मानला जातो। या दिवशी गावामध्ये सवाद्य मिरवणूक निघते। नियोजित पुजाऱ्याच्या हातात आरती घेऊन ही मिरवणूक गावातून